विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 7 मार्च पर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी बघायच्या आहेत आणि त्यासोबत ज्या महत्त्वपूर्ण फॅक्ट आहेत त्या देखील आज आपण डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, अलीकडे JK सिमेंटने अत्याधुनिक 3 MTPA ग्रे सिमेंट ग्राइंडिंग युनिटचे उद्घाटन कुठे केले? झारखंड, बिहार की छत्तीसगड? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे बिहार. झारखंडची कॅपिटल आहे रांची, बिहारची पटना, छत्तीसगडची रायपूर. लक्षात ठेवायचंय. JK सिमेंट लिमिटेडने 1 मार्च 2026 रोजी बक्सर, बिहार येथे आपल्या नवीन 3 MTPA ग्रे सिमेंट ग्राइंडिंग युनिटचे उद्घाटन केले. या उद्घाटनासह कंपनीने एक महत्त्वाचा विस्तार टप्पा गाठला. आता बिहार मॅपमध्ये बिहार आहे या ठिकाणी. शेजारील राज्य कोणकोणते आहेत? तर उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे, या ठिकाणी झारखंड आहे. लक्षात असू द्या. बिहारची स्थापना झाली 22 मार्च 1912 ला. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान, राजधानी आहे पटना, एकूण जिल्हे आहेत 38, क्षेत्रफळ आहे 98,940 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत मुरले ब्लू माउंटेन आणि महत्वाची धरणे जी आहेत ते आहेत सेरलुई, तुई आणि रियाल. पुढील प्रश्न, उपराष्ट्रपती श्री CP राधाकृष्णन यांनी चेतना गणाश्रमची पायाभरणी कुठे केली? मुंबई, बेंगळुरू, त्रिशूर की यापैकी नाही? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे त्रिशूर. लक्षात घ्या, भारताचे उपराष्ट्रपती श्री CP राधाकृष्णन यांनी त्रिशूर, केरळ येथे चेतना गणाश्रमची पायाभरणी केली. सर्व धर्माच्या लोकांसाठी आध्यात्मिक जागृती व समग्र कल्याण वाढविण्याच्या उद्देशाने हा सांस्कृतिक, संगीत व आध्यात्मिक परिसर उभारला जात आहे. पुढील प्रश्न, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित तक्रार निवारण आणि सुलभ DBT एकत्रीकरणासाठी भारतातील पहिले एकात्मिक दिव्यांग सहाय्य पोर्टल कुठे सुरू करण्यात आले आहे? केरळ, आंध्र प्रदेश की महाराष्ट्र? याचं जे राईट आन्सर आहे ते आहे महाराष्ट्र. हे पोर्टल महाराष्ट्रात सुरू करण्यात आले. AI आधारित तक्रार निवारण आणि थेट लाभ हस्तांतरण DBT सुलभ करण्यासाठी हे एकात्मिक व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्र, ज्याची स्थापना झाली आहे 1 मे 1960 रोजी. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे मुंबई, क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा. महत्वाची धरणे आहेत उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. विधानसभेच्या 288 जागा आहेत, लोकसभेच्या 48 तर राज्यसभेच्या 19 जागा आहेत. पुढील प्रश्न, भारताने कोणत्या देशासोबत महत्वपूर्ण खनिज, नवीकरणीय ऊर्जा आणि संस्कृतीवर 3 करारांवर स्वाक्षरी केली? फ्रान्स, कॅनडा की इस्रायल? याचं योग्य उत्तर आहे कॅनडा. भारताने कॅनडासोबत महत्वपूर्ण खनिज, नवीकरणीय ऊर्जा आणि संस्कृती क्षेत्रात 3 करारांवर स्वाक्षरी केली. कॅनडा, ज्याची कॅपिटल आहे ओटावा, करन्सी आहे कॅनडियन डॉलर आणि प्राईम मिनिस्टर आहे मार्क कॅर्नी. पुढील प्रश्न, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने USA+ वरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कुठे केले? मुंबई, भोपाळ, जयपूर की भुवनेश्वर? मुंबई कॅपिटल आहे महाराष्ट्राची, भोपाळ आहे मध्य प्रदेशची, जयपूर आहे राजस्थानची आणि भुवनेश्वर कॅपिटल आहे ओडिसाची. तर USA+ वरील राष्ट्रीय परिषदेचं आयोजन भुवनेश्वर या ठिकाणी करण्यात आलं. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने ओडिसा सरकारच्या सहकार्याने 27-28 फेब्रुवारी 2026 दरम्यान भुवनेश्वर, ओडिसा येथे USA+ वर 2 दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली. UDCचे पूर्ण नाव आहे युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस. पुढील प्रश्न, डिसेंबर 2025 पर्यंत कोणत्या राज्याने भारतात सर्वाधिक 37% GST वाढ नोंदवली आहे? आसाम, मणिपूर, नागालँड की यापैकी नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे नागालँड. नागालँड स्थापना झाली 1 डिसेंबर 1963 ला. राजधानी आहे कोहिमा, मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रिओ, राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला, एकूण जिल्हे आहेत 12, क्षेत्रफळ आहे 19,579 चौरस किलोमीटर. विधानसभेच्या 60, लोकसभेची 1 तर राज्यसभेची 1 जागा आहे. पुढील प्रश्न, भारताने कोणत्या देशासोबत आर्थिक संबंध बळकट करण्यासाठी द्विपक्षीय स्वॅप कराराचे नूतनीकरण केले? तर विद्यार्थी मित्रांनो, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि खाली हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा. छोटी ऍक्टिव्हिटी आहेत परंतु याने आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जपान. जपान, ज्याची कॅपिटल आहे टोकियो, करन्सी आहे जपानीज येन आणि जपानच्या पहिल्या प्रेसिडेंट आहे साने ताकायची, हा त्यांचा फोटो आहे.
पुढील प्रश्न, जागतिक आर्थिक मंच म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अंतरिम CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, एलॉइस झुइंगी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये दीर्घकाळ व्यवस्थापकीय संचालक आणि कॉर्पोरेट व्यवहार प्रमुख म्हणून कार्य केलेल्या ऑलॉइस झुइंगी यांची संक्रमण काळात नेतृत्व आणि सातत्य सुनिश्चित करण्यासाठी अंतरिम CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढील प्रश्न, अलीकडे ग्लिटक नाकाना नावाची नवीन भूमिगत मासळी कोणत्या राज्यात आढळली आहे? तर हे जे राज्य आहे ते आहे आसाम. आता आसामविषयी माहिती बघूयात. स्थापना झाली 26 जानेवारी 1950 ला. राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिश्व शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. एकूण जिल्हे आहेत 35. क्षेत्रफळ आहे 78,438 चौरस किलोमीटर. विधानसभेचे 126 जागा आहेत, लोकसभेच्या 14 तर राज्यसभेच्या एकूण 7 जागा आहेत. पुढील प्रश्न, बोत्सवानाहून आणलेल्या चित्त्यांना भारतातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले? तर हे आहे कुनो राष्ट्रीय उद्यान. पुढील प्रश्न, जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा करण्यात आला? तर हा जो दिवस आहे 3 मार्च रोजी साजरा करण्यात आला. जागतिक वन्यजीव दिन दरवर्षी 3 मार्च रोजी जगभरातील वन्यजीव आणि वनस्पतींच्या संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. 20 डिसेंबर 2013 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने हा दिवस घोषित केला. 1973 मध्ये CITES वन्य प्राणी आणि वनस्पतींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील करार स्वीकारण्याच्या तारखेच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. हा दिवस जैवविविधतेचे महत्त्व आणि तिचे संरक्षण करण्याच्या तातडीच्या गरजेवर भर देतो. पुढील प्रश्न, आरव डेंगला भारताचा कितवा क्रमांकाचा ग्रँडमास्टर बनला आहे? तर हा बनला आहे 93वा ग्रँडमास्टर. पुढील प्रश्न, सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशनचा स्थापना दिन कितवा साजरा झाला? तर या वर्षीचा जो स्थापना दिवस आहे तो आहे 70वा. पुढील प्रश्न, भारतीय लष्कराच्या वज्र कॉर्प्सचा कितवा स्थापना दिन साजरा करण्यात आला? तर हा जो आहे तो आहे 76वा. पुढील प्रश्न, नौदल शास्त्रज्ञ महासंचालक म्हणून 1 मार्च 2026 रोजी कोणी पदभार स्वीकारला? तर हा पदभार स्वीकारला आहे BP सिंह यांनी. पुढील प्रश्न, इलेक्ट्रिक वाहनांसाठी 30 किलोवॅट वाईड बँड गॅप आधारित इंटिग्रेटेड ऑपरेटिंग सिस्टीम कोणी लॉन्च केली? तर ही लॉन्च केली आहे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. पुढील प्रश्न, नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत मृत्यू झालेल्या इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्याचे नाव काय? तर यांचं जे नाव आहे ते आहे आयातुल्ला अलीरेझा अराफी. पुढील प्रश्न, 28 फेब्रुवारी 2026 रोजी कुनो राष्ट्रीय उद्यानात बोत्सवानाहून किती चित्ते आणण्यात आले? तर ते आणण्यात आले आहे 9 चित्ते. पुढील प्रश्न, तामिळनाडू राज्यातील पहिले डार्क स्काय पार्क कुठे स्थापन करण्यात आले? तर हे करण्यात आलं कोली हिल्स या ठिकाणी. पुढील प्रश्न, एका तासात सर्वाधिक रोपे लावण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या शहराने प्रस्थापित केला? तर हे जे शहर आहे ते आहे वाराणसी. तर या पद्धतीने एकूण 20 प्रश्न बघितलेत. तुम्हाला जो कालच्या व्हिडिओतील प्रश्न होता त्याचा आन्सर आहे पद्मश्री पुरस्कार विजेते TK उस्मान यांचे निधन झाले. ते कोण होते? तर ते होते समाजशास्त्रज्ञ. आता कालच्या व्हिडिओतील प्रश्नांचे रिव्हिजन करूयात. पद्मश्री पुरस्कार विजेते TK उस्मान निधन झाले, ते समाजशास्त्रज्ञ होते. जगातील सर्वात जुनी गुहा कला कोणत्या देशात शोधण्यात आली? इंडोनेशिया. नीती आयोगाच्या अंतर्गत अटल इनोव्हेशन मिशनने कोणत्या राज्यात भारताचे पहिले राज्य इनोव्हेशन मिशन सुरू केले? त्रिपुरा. 6व्या पिढीची स्काय स्ट्रिंग क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले? इस्रायल. अलीकडेच गुंज 2026 युवा महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला? जम्मू काश्मीर. संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या देशात क्लीन कुकिंग प्रकल्पासाठी पॅरिस कराराअंतर्गत पहिल्या कार्बन क्रेडिटला मंजुरी दिली? उत्तर आहे म्यानमार. पुढील प्रश्न, अलीकडे आयतुल्ला अलीरेझा अराफी यांची कोणत्या देशाच्या अंतरिम सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती? इराण. AI सोबत जगातील पहिले संप्रभू फाउंडेशन क्लाउड कोणत्या देशाने लॉन्च केले? UAE. पंतप्रधान मोदी यांनी सर्व्हायकल कॅन्सर रोखण्याच्या उद्देशाने 14 वर्षांच्या मुलींसाठी HPV लसीकरण मोहीम कुठून सुरू केली? अजमेर. अलीकडेच ग्लोबल टेक्सटाईल कॉन्क्लेव्हचे आयोजन कुठे झाले? हरियाणा. जागतिक नागरी संरक्षण दिन कधी साजरा करण्यात आला? 1 मार्च रोजी. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, उपराष्ट्रपती श्री CP राधाकृष्णन यांनी चेतना गणाश्रमची पायाभरणी कुठे केली? मुंबई, बंगळुरू, त्रिशूर की यापैकी नाही? तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. जर चालू घडामोडीचं मटेरियल हवं असेल तर नक्की परचेस करा, ज्यामध्ये 6000 प्रश्न
150 प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला जानेवारी 24 ते डिसेंबर 2026 पर्यंतच्या सर्व PDF फाईल तुम्हाला अपलोड झालेल्या दिसतील ॲपमध्ये. प्रत्येक मंथवाईज त्या ठिकाणी PDF असणार आहेत. त्यासोबत अर्थसंकल्प, जनगणना, पुस्तक लेखक, सण आणि उत्सव, नृत्यप्रकार, ऑपरेशन निर्देशांक, पुरस्कार, राष्ट्रीय उद्यान, महत्त्वाच्या योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, क्रीडा, वारसा स्थळांची यादी, रामसर स्थळांची यादी, JI टॅक्स, व्याघ्र प्रकल्प, शिखर परिषदा, पद्म पुरस्कार, महत्त्वाच्या नियुक्त्या व या अनुषंगाने इतर महत्त्वाचे PDF याच कोर्समध्ये तुम्हाला मिळेल. सोबत खालील टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट देखील तुम्हाला मिळणार आहे. महाराष्ट्राचा भूगोल, राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, विज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, 100 प्रश्नांचे टेस्ट, ॲप्टिट्यूड, करंट अफेअर आणि कॉम्प्युटर हे सर्व तुम्हाला 99 रुपयामध्ये मिळणार आहे. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. दैनंदिन बेसिसवर डेली चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करायचे असेल तर आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याला तुम्ही जॉईन करा. हा QR कोड स्कॅन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल, त्यावर देखील क्लिक करा. तसेच डेली सकाळी 6 वाजता येणारा चालू घडामोडी व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.